स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 इच्छा, 2 शक्ती, 3 हुरूप, 4 सल्ला। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इच्छा। या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इच्छा। प्रश्न क्रमांक 2, मराठी वर्णमालेत मध्ये एकूण किती ऊष्मे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 2, 2 4, 3 5, 4 3। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 3। मराठी वर्णमालेमध्ये एकूण 3 ऊष्मे आहेत। प्रश्न क्रमांक 3, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? ऑप्शन क्रमांक 1 12, 2 14, 3 10, 4 8। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14। मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत। प्रश्न चौथा, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते। या वाक्याचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य। झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते। या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य। प्रश्न क्रमांक 5, आमरण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 द्विगु समास। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास। आमरण हा शब्द अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 6, उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 निर्णायक, 2 परावर्तन, 3 अपकर्ष, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अपकर्ष। उत्कर्ष या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष। प्रश्न क्रमांक 7, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे। या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 बाह्य प्रयोग, 4 सकर्मक बाह्य प्रयोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक बाह्य प्रयोग। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्यात सकर्मक बाह्य प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक 8, उंदीर या नामाचे खालीलपैकी अनेक वचन सांगा। ऑप्शन क्रमांक 1 उंदरे, 2 उंदीर, 3 उंदरा, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उंदीर। उंदीर या नामाचे अनेक वचन आहे उंदीर। प्रश्न क्रमांक 9, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 बाहुबली, 2 समर्थ, 3 अजानुबाहू, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अजानुबाहू। ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा तो अजानुबाहू। प्रश्न क्रमांक 10, अतिशय रागीट माणसासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 जमदग्नीचा अवतार, 3 अतिशय गोड मनुष्य, 2 अतिशय गोड मनुष्य, 3 बृहस्पती, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जमदग्नीचा अवतार। प्रश्न क्रमांक 11, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 राजा, 2 प्रमोद, 3 अश्व, 4 घोडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजा। भूपाल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे राजा। प्रश्न क्रमांक 12, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 सरिता, 2 सविता, 3 आदित्य, 4 पावक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पावक। अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पावक। प्रश्न क्रमांक 13, देवघर या शब्दाचे खालीलपैकी योग्य लिंग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 उभयलिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंग। देवघर या शब्दाचे योग्य लिंग आहे नपुंसकलिंग। प्रश्न क्रमांक 14, त्याने गाणे म्हटले। या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग,
2 कर्मणी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. त्याने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 15 जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम, 2 विशेषण, 3 क्रियापद, 4 क्रियाविशेषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.